हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल आमच्या शेतातला, आणि पाहिला नसेल तर नक्की जाऊन तुम्ही पहा. तो ब्लॉग पाहिल्यानंतर तुम्हाला खरंच हसायला येईल आणि मज्जा वाटेल. आज आम्ही गावाकडनं निघालो आहोत आणि माझ्या फेवरेट ताईकडे आम्ही जात आहोत. तर ती ताई कोणती आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल. ताई आणि भाऊजी दोघेही इतके सुंदर दिसायला आहेत, त्याचबरोबर स्वभाव देखील खूप छान आहे त्यांचा. त्याचप्रमाणे तिने जेवण इतकं टेस्टी बनवलं होतं आणि खूप वेगवेगळे पदार्थ देखील बनवले होते. व्यवस्थित पुन्हा बोल स्टार्ट. आमची ताई ब्युटिशियन एक मिनिट कुठे आहे? पार्लर आहे. आता तिने आम्हाला खूप छान छान प्रोडक्ट देणार आहे. जे जे दिलं ते तुम्ही छान स्किन वगैरे झाली तुम्हाला सांगते. आणि तिचं शेत बघा, हे सगळं खाऊन पण त्याच्यामध्ये ऍडिशन झाल्यामुळे खूप सुंदर आहे. एक मिनिट दाखवतो पूर्ण शेत. बघा हे शेत आहे. आता पुढच्या वेळेस मी जेव्हा येईल हिच्यासारखी जर छान दिसली आणि स्किन पण छान झाली तर मग मी हिच्या पार्लरचं नाव तुम्हाला सांगणार, तिथे यायचं तुम्ही. चला बस झाला आता, बाय. या ताईचं नाव आहे विद्याताई. ताईंनी खूप टेस्टी ना जेवण बनवलं होतं. आम्ही पोटभर जेवलो आणि त्यानंतर तिचं शेत पाहायला गेलं. शेत पाहून तिचं पार्लर देखील पाहायचं होतं. तर पार्लरमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघत आहात की मुलं अशी मस्ती करत आहेत पार्लरमध्ये तिच्या. आणि ताईंनी सांगितलं मला जे पाहिजे वस्तू ती हाताने पार्लरमधनं घे. तिने ना बँगल्स, इयरिंग्स, नेकलेस वगैरे असे वेगवेगळे ना प्रकार इथे दुकानामध्ये ठेवलेले आहेत. ताईंनी सांगितलं जे पाहिजे ते, भाऊजींनी सांगितलं हां जे पाहिजे ते घे फ्रीमध्ये. हां, तरी मी एकही वस्तू घेतलेली नाही आहे ना. ताईने एक एक फेस वॉश आमच्या दोघींना देखील दिलेले आहेत आणि तो वापरला मी, मस्त वाटला मला. आणि त्यानंतर ना आम्ही इथे तिचं पार्लर वगैरे पाहिलं वगैरे. आणि नंतर औंढा नागनाथ जे मंदिर आहे ना ते खूप जवळ आहे त्यांच्या घरापासनं. तर आम्हाला ना भाऊजींनी तिथे मंदिरामध्ये ताई आणि भाऊजींनी दोघांनी घेऊन गेले. त्यांची ओळख असल्यामुळे ना आम्हाला तिथे लाईन वगैरे लावण्याची काहीच गरज पडली नाही. 2 मिनटात आम्ही देवाचे दर्शन आम्ही घेऊन बाहेर आलो आणि खूप छान असं दर्शन झालं. इकडे बघा. हा काढ ना बेबी, आतमध्ये जेवण केले आता ते रिटर्न निघणार आहे. चल 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 चल. खूप सुंदर हे मंदिर आहे. लहानपणी या मंदिरामध्ये मी आलेली आणि त्यानंतर आत्ता आली. छान वाटलं. यशचा चष्मा जो आहे ना तो गावाला विसरलं होतं, तर त्यामुळे परत आम्ही गावाला गेलो आणि मग नंतर तिथून चष्मा वगैरे घेतला. हाय बेबी. यश दिसले दिसले. हाय. मुंबईला जाते वेळेस आम्ही सासूंना त्यांच्या माहेरी सोडून पुढे निघालो. आणि माझ्या सासरचे सगळेच ना खूप फ्री माइंडेड आहेत. म्हणजेच ना असं ब्लॉगिंगमध्ये येण्यासाठी सगळ्यांना असं आवडतं आणि त्यांनी काहीच नावं वगैरे ठेवत नाहीत. तर एक चांगली गोष्ट आहे माझ्या